नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. आत्मचरित्र माहितीचं संकलन जे सौ विशाखा कुलकर्णी यांनी केलेलं आहे त्याचं वाचन आज मी करते. आपण जाणतो तसं मराठी साहित्यात कथा, कादंबरी, कविता, प्रवास वर्णनं, ललितलेख, नाटकं, चरित्र, आत्मचरित्र अशा विविध प्रकारांचा समावेश होतो. आणि या सगळ्या साहित्य प्रकारात आत्मचरित्र हे नेहमीच लक्ष वेधून घेतात. लेखक रा गो जाधव आत्मचरित्र विषयावरच्या लिहिलेल्या लेखात म्हणतात की आपल्या जीवनविषयक अनुभवांचं, आपल्या व्यक्तिमत्वाचं स्वतः लेखकानं लेखन रूपानं घडवलेलं दर्शन म्हणजे आत्मचरित्र. ऑटोबायोग्राफी या इंग्रजी शब्दावरून आत्मचरित्र हा शब्द रूढ झाला. व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनातले चांगले वाईट अनुभवांचं आणि आठवणींचं ते कथन असतं. जीवनाचा घेतलेला मागोवा, जीवनातले संघर्ष आणि मिळवलेल्या यशापयशाचे स्वतःचं प्रामाणिक मूल्यमापन असं यामध्ये असतं. आत्मचरित्रातून आपल्याला अजून काय मिळतं तर एक लेखक म्हणून झालेली जडणघडण, त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास, त्यात येणारे मार्गदर्शक, प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती या सर्वांशी आपली ओळख होते. म्हणजे बघा, जर लेखक ग्रामीण भागातून नावलौकिक मिळवलेला असा असेल तर त्याची बोलीभाषा, त्यांचं राहणीमान, त्या गावची आजूबाजूची परिस्थिती, नैसर्गिक वातावरण, तिथले विशेष अशा अनेक गोष्टी आत्मचरित्रातून आपल्या लक्षात येतात. आत्मचरित्र ही वर्तमानातील वाचकांना प्रेरणा देतात, तर भविष्यातील पिढ्यांसाठी ते एक इतिहास निर्माण करू शकतात. म्हणजे त्या काळातली आपल्याला कुटुंब व्यवस्थेची ओळख होते, त्या नोंदी आपण करून ठेवू शकतो. त्या काळी लेखकानं परिस्थितीशी कसे दोन हात केले, आपलं ध्येय कसं ठरवलं, त्याला कसा आकार दिला, प्रतिकूल परिस्थिती असूनही ती बदलण्याचं धैर्य आणि सामर्थ्य त्यांनी कसं कुठून मिळवलं, इतिहासाकडून त्यांनी काय शिकलं, स्वतः उज्ज्वल भविष्याची स्वप्न कशी पाहिली आणि ती जगाला कशी दाखवली, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आत्मचरित्राच्या वाचनानं होतो. आता आपण कोणाचं आत्मचरित्र वाचायचं असा प्रश्न पडला असेल तर त्याची माहिती देणारी ही अनेक पुस्तकं आहेत. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं यांची जेव्हा माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की घेता किती घेशील दो करानं अशी एकाहून एक सरस आत्मचरित्रांची माहिती मिळाली. मराठी साहित्याचा आत्मचरित्र हा खरंच एक अमूल्य ऐवज आहे. निदान त्याची किमान नावं तरी वाचली जावी अशी एक एकत्रित यादी संग्रही असावी, यासाठी हा आमचा सगळा प्रयत्न. अर्थातच याच्यात अजूनही बऱ्याच नावांचा समावेश होईलच. पुस्तकं तुम्हाला एकटं सोडत नाही तसं पटवून देणारी ही भली मोठी थोरली यादी वाचताना आपल्या प्रत्येकाच्या घरात एक तरी आत्मचरित्र असायलाच हवं. मराठीतली आत्मचरित्रांची नावं ही आता थोडक्यात. मराठी साहित्यात संत वाङ्मयापासून आत्मपर लेखनाची परंपरा ही पुढे आधुनिक काळात कायम राहिली. प्राचीन मराठीतील नामदेव तुकारामादी संतांच्या काव्यात प्रसंगानुरूप केलेलं किंवा नोंदीवजा आत्मकथनाचा उल्लेखही याच्यात आहे. तुकारामांचे अभंग म्हणजे जणू एक प्रकारचं आध्यात्मिक आत्मचरित्रच. मराठीतलं पहिलं आत्मचरित्र दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं मानलं जातं, जे 1820 ते 1870च्या काळातलं त्यांच्या जीवनावरच्या आधारित आहे. या व्यतिरिक्त माझा प्रवास, विष्णुभट गोडसे हे देखील अत्यंत सुरुवातीचे आणि महत्त्वाचे आत्मपर लेखनाचे यांचे उल्लेख आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गद्य आत्मचरित्रात नाना फडणीस, गंगाधर शास्त्री पटवर्धन, बापू कान्हो खांडेकर यांनी उत्तर पेशवाईत आत्मचरित्र लिहिली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचं भाषांतर केलं. माझी जन्मठेप 1927, शत्रूच्या शिबिरात 1965 हे सावरकरांचं लेखन संस्मरणिका सदरातलं लेखन म्हणावं लागेल. त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला खंड 1949 मध्ये प्रसिद्ध झाला. अर्थातच प्रेरकता हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. सामाजिक उद्बोधनाच्या हेतूनं धोंडू केशव कर्वे यांनी 1915 मध्ये आत्मवृत्त लिहिले. आणि अशाच हेतूनं लिहिलेल्या आत्मचरित्रांपैकी सी ग देवधरांचं जीवन वृत्तांत 1927, श्री म माट्यांचं चित्रपट व मला दिसलेले जग 1957, मराठी साहित्यांच्या आत्मचरित्रांपैकी ल रा पांगारकर चरित्रचंद्र 1938, श्रीकृष्ण कोल्हटकर आत्मवृत्त 1935, ना गो चापेकर जीवनकथा 1943, वि द घाटे दिवस असे होते 1961, प्र के यात्रे कऱ्हेचं पाणी 5 खंड 1963 ते 68, नासी फडके माझं जीवन एक कादंबरी 1969 अशी अनेक आत्मचरित्र विशेष प्रसिद्ध आहेत. याचबरोबर रंगभूमी, ललितकला आणि क्रीडा क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींनीही आत्मचरित्रपर लेखन केलं.
या लेखनात आत्मचरित्र आणि संस्मरणिका अशा दोन्ही प्रकारांचं लेखन त्या काळात झालं. त्यात गणपतराव बोडसेंचं माझी भूमिका 1940, गायनाचार्य गोविंदराव देसाई यांचं गोविंदाची गुजगोष्ट 1944, सुविख्यात क्रिकेटपटू पी विठ्ठल यांचं माझं क्रीडा जीवन 1948, गो स टेंबे यांचं माझा जीवनविहार 1948, चिंतामणराव कोल्हटकरांचं बहुरूपी 1957, बाबूराव पेंढारकरांचं चित्र आणि चरित्र 1961, नानासाहेब फाटकांचे मुखवट्यांचे जग 1964 आणि नानासाहेब चापेकरांचे स्मृतिधन 1966 असे अनेक ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत. प्राध्यापक आणि शिक्षक हे नुसते शिकवत नाहीत, तर तो शिक्षकी पेशा सांभाळूनही त्यांनी आत्मचरित्र लिहिलं अशी दाखले देणारी काही नावं. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचं कृष्णाकाठची माती, मादा अळतेकरांचं उलटलेली पानं, वाघो मायदेवांचे वेचलेले क्षण 1962, केना वाटव्यांचं माझी वाटचाल 1964 अशी ही प्राध्यापकांची आत्मचरित्र. तर शिक्षकी जीवनातील अनुभव आणि शैक्षणिक क्षेत्रातली माहिती सांगणारी आत्मचरित्र यामध्ये नाम पटवर्धन यांचं विरंगुळा 1960, कृभा बाबर एका शिक्षकाची आत्मकथा 1962, नावी पाटणकर समाधान 1963 अशी लिहिलेली आहेत. याखेरीज नानासाहेब शिंद्यांचं एका शिपायाचं आत्मवृत्त 1935, ल बा चितळे यांचं मी दारुडा कसा झालो 1935, कॅप्टन चाफेकरांचं 40च्या चष्म्यातून 1949, ग.नि. गोखल्यांचं माझे आयुष्याचा चित्रपट 1950, पैंगिणकर यांचं मी कोण 1969, सेतू माधवराव पगडी यांचं जीवन सेतू 1969 अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या आत्मकथा आहेत. काही आत्मचरित्र समाज दर्शन घडवण्याच्या हेतूनही लिहिली गेली आहेत. उदाहरणार्थ आचार्य अत्रे यांचं कऱ्हेचं पाणी, महाराष्ट्राच्या 50 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक इतिहास यात सांगितलाय. एके ठिकाणी आत्मचरित्र म्हणजे काय यावर फार समर्पक उदाहरण दिलेलं होतं. ते म्हणजे अंगातून काढलेल्या सदऱ्याप्रमाणे आपलं अंतःकरण उलटं करून वाचकांसमोर ठेवणं म्हणजे आत्मचरित्र. मराठी साहित्यातला हा विपुल खजिना इथंच संपत नाही बरं, तर स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचाही यात समावेश आहे. जवळपास 175 ते 200 आत्मचरित्रांची नोंद झालेली आहे. स्त्रियांची मनोगतं, स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्र ही सोशिक स्त्रियांची अशी आपण पाहिली आहेत. स्त्रिया आपल्या अस्मितेचा शोध घेताना दिसतात. त्याचबरोबर बौद्धिक उत्कर्षासाठी धडपडणाऱ्याही काही स्त्रिया होत्या आणि हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून अनेक प्रश्न त्या काळचे समाजापुढे मांडलेत. इसवी सन 1910 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी त्यांच्या सहजीवनाचं चित्रण करणारं आमच्या आयुष्यातलं काही आठवणी हे मराठीतलं पहिलं आत्मचरित्र लिहिलं, ज्याला 2010 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. उंच माझा झोका ही मराठी मालिका त्यावरच. 1928 मध्ये पार्वतीबाई आठवले यांनी लिहिलेलं माझी कहाणी हे आत्मचरित्र विशेष होतं. एका विधवा स्त्रीनं त्या काळात सामाजिक चौकट मोडून मोठ्या धाडसानं कसं शिक्षण घेतलं ही सांगणारी स्वकहाणी होती. त्याच्यानंतर 1934 मध्ये गाजलेलं आत्मचरित्र म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र. या आत्मचरित्रातलं लक्ष्मीबाई टिळकांची भाषा खरंच नितांत सुंदर आहे. याशिवाय स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांची आणखीन काही झलक म्हणजे आनंदीबाई शिर्के यांचं सांजवात, डॉक्टर कमलाबाई देशपांडे यांचं स्मरण साखळी, शिवाय काही वर्षापूर्वी लेखिका निलिमा गुंडी यांनी गतकाळाची गाज हा मौज प्रकाशनचा ग्रंथ त्यांचा प्रकाशित झाला होता आणि कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी या पुस्तकाचा वेध रविवारच्या संवाद या पुरवणीत घेतला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं स्त्री आत्मकथनांचा चिकित्सक मागोवा. गतकाळाची गाज हे संशोधनपर पुस्तक गेल्या सुमारे 150 वर्षातल्या स्त्रियांच्या आत्मकथनांचा सामाजिक सांस्कृतिक पट उलगडणारं असं आहे. रमाबाई रानडे यांच्या 1910 मधल्या प्रारंभीच्या आत्मकथनापासून ते उर्मिला पवार यांच्यापर्यंतच्या सुमारे 200हून अधिक आत्मकथांचा चिकित्सक अभ्यास यात केलेला आहे. या आत्मकथांमध्ये गोदावरी परुळेकर, कमल पाध्ये, सुनीताबाई देशपांडे, विजया मेहता यांच्यासारख्या प्रतिष्ठित स्त्रियांसोबतच वंचित, संघर्षशील आणि परंपरेला आव्हान देणाऱ्या, आधुनिक विचार स्वीकारणाऱ्या विविध स्तरातील स्त्रियांचे अनुभव याच्यात आहेत. नाते स्त्रीचे स्त्रीशी, स्त्रीचं जीवन आणि सहजीवन, स्त्रीचं आत्मभान आणि समाजभान, आत्मकथनांवरील नियंत्रण, स्त्रीवादी दृष्टिकोनातून चिकित्सा अशा अनेकविध कोनांतून आत्मकथनांचा अन्वय म्हणजेच संबंध शोधण्याचा त्यांनी यामध्ये प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात स्त्रियांच्या आत्मचरित्रात कधी रूढी, चालीरीती, परंपरा
अन्याय, पुरुषी अहंकार, अंधश्रद्धेचे अडथळे यावर त्यांनी भाष्य केलं. तर कधी एकाकी लढणारी, स्वत्व टिकवणारी, सामाजिक चौकटीचा फारसा विचार न करणारी, कोणी एखादी भळबळत्या जखमेसारखी अशी शब्दात व्यक्त झाली. स्त्री आत्मचरित्रातून स्त्रियांना आलेले बरे वाईट अनुभव, चंदेरी मोहमयी दुनियेतल्या निसरडा वाटा या खऱ्या अर्थानं आपल्याला जाग करतात, नवं आत्मभान देतात. स्त्रीला सावध करणारी ही सारीच आत्मचरित्र खरंच नवी दृष्टी देतात. जसजसं स्त्रीचं आत्मभान जागृत झालं तसतसं तिचे आत्मचरित्राचे विषय बदलले, व्यापकही झाले. आणि या सर्व स्त्रियांच्या आत्मचरित्रापेक्षा एक वेगळं आत्मचरित्र लिहिलं ते मराठी रंगभूमीवरच्या ज्येष्ठ नाट्यकर्मी विजयाबाई मेहता. अर्थातच बाईंचं झिम्मा, आठवणींचा गोफ हे आत्मचरित्र. त्यांच्या या आत्मकथनात कोणतंही वैयक्तिक दुःख किंवा त्यासंबंधीच्या तक्रारीचा सूर नाहीये. रंगभूमीवरील बाईंचे अनुभव, त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग आणि रसिकांशी साधलेला भावनिक संवाद वाचकप्रिय झालेला आहे. तेव्हा ऐकूया झिम्मा, आठवणींचा गोफ या विजया मेहता यांच्या आत्मचरित्राविषयी. वाचक आहेत विशाखा कुलकर्णी.